श्री अयोध्या श्रीराम मंदिराच्या प्रथम वर्धापना दिनानिमित्त सांगलीतील कल्पद्रुप क्रीडांगणावर उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा अयोध्या नगरीत 17 ते 27 जानेवारी दरम्यान भव्य दिव्य अशा श्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। या सोहळ्यासाठी 22 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत अशी माहिती सोहळ्याचे कार्याध्यक्ष मनोहर सारडा यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली। या सोहळ्यात केज चे श्रीराम कथा समाधान महाराज शर्मा हे रामकथा मराठीतून सांगणार असून यासाठी दररोज सुमारे 12 ते 15 हजार भाविक सहभागी होतील। दररोज रामकथा, कीर्तन, महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत। यानिमित्त ध्वजारोहण, नामसंकीर्तन सोहळा, शोभायात्रा, श्रीराम विवाह, श्रीराम राज्याभिषेक, श्रीराम जन्मोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी समितीचे अध्यक्ष प्रमोद मालू, विश्वास गवळी, स्वागताध्यक्ष रमाकांत घोडके, मोहन जंगम, सचिव लक्ष्मण नवलाई, राहुल ढोपे पाटील, ओम प्रकाश झंवर, आर.पी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। 17 जानेवारी ते 27 जानेवारी सांगली नगरीतील सर्व भाविकांच्या करता अयोध्यातील श्री राम मंदिराचा वर्धापनाच्या निमित्तानं आपण श्री रामकथा व नामसंकीर्तन सोहळा इथं आयोजित केलेला आहे। या कथेचे वक्ते परमपूज्य संत समाधान महाराज शर्माजी यांचं आहे। या कार्यक्रमामध्ये रोज दुपारी 2:30 ते 6 रामकथा होणार आहे। 17 तारखेला ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर अत्यंत मोठा असा दिव्य आणि भव्य कार्यक्रम मंगलमय वातावरणाचा तो असतो आणि त्या दुपारच्या कथेनंतर रोज रात्री संध्याकाळी 7 ते 9:30 कीर्तन असणार आहे। 11 दिवस 11 कीर्तन राष्ट्रीय कीर्तनकार की ज्यांच्या वाणीमध्ये एक जबरदस्त ताकद आहे आणि वेगवेगळ्या फळाची आहेत ते, त्यामुळे सगळ्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये कालच आपल्याला अत्यंत गोड बातमी मिळाली आहे की मुख्यमंत्री हे 100% आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। 22 जानेवारीला दुपारी 4 वाजता त्यांची आपल्याला वेळ मिळालेली आहे। त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्या असलेल्या संतांचा सत्कार सन्मान करून हिंदुत्वाबद्दल त्यांचं उद्बोधन होणार आहे। या सर्व कार्यक्रमाचा भाविक आणि सांगलीतील सर्व संघटनांनी, मग ते कुठल्याही क्षेत्रातले असो, गरीब श्रीमंत असो, सर्व थरातील असो, सर्व जाती धर्माच्या लोकांनी यामध्ये खूप आनंद घ्यावा, जेणेकरून आपल्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक खूप चांगलं वातावरण पुन्हा सांगलीमध्ये निर्माण होईल। या राममय वातावरणामध्ये आपण सर्वजण सामील व्हा।